इगतपुरी येथील भावली धबधबा परिसरात झालेल्या वादातून वाहनाचा 10 ते 12 किलोमीटर पाठलाग करून पर्यटकावर हल्ला चढवल्याच्या प्रकरणात 9 संशयितांना न्यायालयाने 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। भावली धरण परिसरात संशयितांची धिंड काढण्यात आली। या प्रकरणात आणखी 2 ते 3 जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। संशयितांनी पर्यटकांच्या मोटारीचा पाठलाग करताना काही दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर केला होता। यातील काही वाहने ताब्यात घेतली असून उर्वरित वाहनांचा शोध सुरू आहे। रविवारी भावली धरण परिसरात ही घटना घडली होती। नाशिकमधील कुटुंबीय फिरण्यासाठी तिथे गेले होते तेव्हा एका तरुणाने महिलेची छेड काढली। त्याबद्दल जाब विचारल्यावर टोळक्याने कुटुंबाला धक्कामुक्की केली। यामुळे घाबरून हे कुटुंब आपल्या मोटारीतून नाशिककडे निघाले असता टोळक्याने मोटार आणि दुचाकीवरून त्यांचा सुमारे 12 किलोमीटर पाठलाग करून मोटारीवर बेसबॉल स्टिक, सळई, दांडके, राडणे मारून तोडफोड केली होती। थरारक पाठलाग व हल्ल्याच्या चित्रफिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। या घटनेमुळे सुरक्षित पर्यटनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवत 9 जणांना अटक केली। यात इगतपुरी तालुक्यातील विशाल भटाटे वय 27, अनिकेत मानवेडे वय 24, सागर उर्फ लोकगीते वय 22, अनिरुद्ध भागडे वय 25, विनोद बोराडे वय 26, अर्जुन आडोडे वय 25, सचिन आडोडे वय 29 आणि देविदास भगत वय 25, अजय दाल भगत वय 20 यांचा समावेश आहे। बुधवारी अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने 9 संशयितांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। आरोपींना गुन्ह्यात मदत करणारे, आश्रय देणारे व पळून जाण्यास मदत करणाऱ्यांनाही गुन्ह्यात समाविष्ट केले जाणार असल्याचे पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे। या प्रकरणाशी संबंधित 2-3 जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। संशयितांनी पर्यटकाचा पाठलाग करताना 2 मोटार आणि 2 मोटरसायकलचा वापर केला होता। यातील प्रत्येकी 1 मोटार व दुचाकी जप्त करण्यात आली असून उर्वरित वाहनांचा शोध घेतला जात असल्याची माहिती इगतपुरी पोलिसांकडून देण्यात आली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।